जनतेला खूप आवड आहे की याच्यामध्ये काय प्रॉफिट मिळत नाही, लॉस होतो. आणि असं काम आपण घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी लॉस झाला आहे, सगळ्यांनी सोडलं नाही, आम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवायचं आहे. ते खूपच चॅलेंजिंग होतं आपल्याला. कशी कॉस्ट कटिंग करायची, ते कसं बसवायचं. आम्ही ते सगळं त्याचे डिझाईन, ड्रॉइंग घेतले. त्याच्यामध्ये कास्टिंगमध्ये कशा पद्धतीने मॉडेल 3D मॉडेल तयार केलं. सगळ्यात चॅलेंजिंग जे होतं ते मशीन कॉस्ट कटिंग चॅलेंजेस जी ॲक्युरेसी जे फिनिश त्याच्यावरती लागणार होते ते फक्त सीएनसी मशीन्स, सीएनसी बीएनसी मशीन वापरल्यावरच ते मिळणार होते. लेझर मशीनवरती किंवा रेग्युलर कन्व्हेन्शनल मशीनवरती ते पॉसिबल नाही. अशा कंडिशनमध्ये आम्ही काही गोष्टी अशा केल्या, कॉस्ट कटिंग केल्या, प्रोसेस चेंज केल्या. ज्यापूर्वी कंपनीने दिलेल्या प्रोसेस होत्या त्या प्रोसेस सगळ्यांनी चेंज केल्या. त्याच्यामध्ये चेंज म्हणजे काय, आता पूर्वी हे 100% पार्ट हा सीएनसी आणि व्हीएमसी अशा मशीनवरती होत होता. आम्ही कॉस्ट कटिंगला त्याला काय केलं की त्यातलं 70% काम मी लेथ मशीनवरती घेतलं. लेथ मशीन म्हणजे रफ वर्क काम काय ते लेथ मशीनवरती घेतलं. लेथ मशीनवरती काम करायचं तर कॉस्ट कमी असते कम्पेअर टू सीएनसी. सीएनसीची कॉस्ट किती आहे तर 25 लाख रुपये. लेथ मशीनची कॉस्ट किती आहे 1.5 लाख रुपये. बरोबर. म्हणजे त्याप्रमाणे समजा आपल्याला एखाद्या कंपोनंटला एक ठराविक पार्ट मशीन करायला तुम्हाला 30 रुपये कॉस्ट सीएनसीवरती येते, तर तीच कॉस्ट 10 रुपये येते त्याच्यावरती लेथ मशीन. अशा पद्धतीनं आम्ही प्रोसेस सेट केली जेणेकरून ती कॉस्ट मेजर कॉस्ट आहे ती आपण कन्व्हेन्शनवरती करायची. फक्त फिनिश काही कट एवढे आपण क्रिटिकल डायमेन्शन्स ड्रॉइंगमध्ये क्रिटिकल डायमेन्शन जसं आपण एक्झाम्पल घेतलं की